थालीपीठ बनवायचं आहे त्यासाठी वेगळं दळण्याची काही गरज नाही किंवा वेगळं काहीतरी तयारी करायची गरज नाही. घरच्या साहित्यापासून आपण कसं थालीपीठ बनवायचं ते बघूया. चला मग. 1 वाटी गव्हाचे पीठ, 1 वाटी ज्वारीचे पीठ, 1 वाटी बेसन, 2 मोठे चमचे धणे, 1 मोठा चमचा जिरं, पांढरे तीळ, 10-12 लसूण पाकळ्या, चवीपुरतं मीठ, हिरवी कोथिंबीर, हिरव्या मिरच्या 10-12 आणि चिमूटभर हळद. तर हे आपलं साहित्य आहे. एका पॅन मध्ये धणे जिरे भाजून घेत आहे. भाजून घेतल्यानंतर एक मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेत आहे. त्यामध्ये लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, मीठ हे वाटणामध्ये मी घालत आहे. हे वाटून घेतल्यानंतर एका परातीत 1 वाटी याप्रमाणे गहू ज्वारी बेसनपीठ घेतलेलं आहे. यामध्ये पांढरे तीळ, हळद आणि आपलं वाटण टाकून हे सगळं मिक्स करून पाण्याने घरचं सैलसर गोळा मळून घ्यायचा आहे. जास्त पातळ पण नाही, जास्त घट्ट पण नाही, मिडियम मध्ये. तुम्ही बघू शकता. एक ओलं कापड घेत आहे, त्याला पाणी लावून असं थालीपीठ थापून घ्यायचं आहे. इथे जास्त पाण्याचा वापर करायचा आहे. जितकं जास्त पाण्याचा वापर करेल तितकं आपलं थालीपीठ पातळ आणि सैलसर होणार आहे. आणि त्यामध्ये होल पाडून घ्यायचा आहे. आता इथं एक तवा तापत ठेवून त्याला मी तेल लावून घेत आहे. आता हे थालीपीठ मी त्यामध्ये टाकून घेत आहे आणि वरून असं तेल सोडत आहे. त्या होल मध्ये साईडने तेल सोडत आहे. तुम्ही बघू शकता की मस्त आपलं थालीपीठ भाजून निघत आहे. कपड्यामधूनही अलसर असं व्यवस्थित आपलं थालीपीठ पडलेलं आहे. आता मी पलटून घेतलेलं आहे. मस्त कलर आलेला आहे. वा वा किती छान. आता हे दुसरं थालीपीठ मी वरचं भाजेपर्यंत दुसरं थालीपीठ खाली थापून घेत आहे. तोपर्यंत हे दुसरं वर भाजून घेतलेलं आहे. बघू शकता मस्त कलर असा आलेला आहे. तर याप्रमाणे मी एकामागोया सगळे थालीपीठ मी बनवून घेत आहे. तुम्ही बघू शकता किती मस्त आपलं थालीपीठ भाजून घेत आहे मी. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. दोन्ही बाजूंनी खरपूस असं थालीपीठ भाजून घ्यायचं आहे. हे बघा तुम्ही बघू शकता. तर याप्रमाणे मी सगळे थालीपीठ बनवून घेत आहे.